बॉक्स येणार आहे आणि सिरोस्की डायमंड येणार आहे, पूर्ण भरीव सिरोस्की आहे बघा, जागजागेवर पूर्ण भरीव सिरोस्कीचं काम आहे, प्रिंटचं काम आहे, 630 लेंथ राहणार आहे, सिरोस्कीचं काम आहे, लेस बॉर्डर मध्ये तुम्हाला सिरोस्कीचं काम मिळते। अंकलेश्वर सिल्क मिलची एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जी तुम्हाला देते स्वस्त दरामध्ये चांगलं कलेक्शन। पूर्ण 8चा सेट येणार आहे, 8 पीसची मॅचिंग येणार आहे, त्याच्यामध्ये कलर ऑप्शन दाखवेल तर हे बघा, हे अशा पद्धतीने पूर्ण वही येणार आहे। आता एका टाइमा दाखवेल तर हे बघा, ह्याच्यामध्येही तुम्हाला सिरोस्की मिळते, गोल्डन आणि सिल्वर सिरोस्की मिळते बॉर्डर मध्ये, आणि तशी थोडीशी लाइनिंग कॉन्सेप्ट मध्ये पूर्ण सिरोस्की मिळणार आहे साडीमध्ये। खूप सुंदर लेस बॉर्डर येणार आहे, जरीचं पूर्ण काम दिलेले साडीमध्ये, आणि इथे जरीची लाइनिंग दिली आहे। जरीची लाइनिंग द्यायचं महत्वाचं काय काम आहे, कारण की थोडी शायनिंग मिळेल। ब्रासो मध्येही तुम्ही बघा कशा पद्धतीने काम आहे, खालच्या भागाला पण तुम्ही बघू शकता बॉर्डर दिलेली आहे सिरोस्कीची, आणि हा ब्लाउज पीस राहणार आहे, रनिंग ब्लाउज आहे चीटवाला, आणि पूर्ण ब्रासोचा काम आहे। बॉक्स पॅकिंगची व्हरायटी दाखवली तर बॉक्स पॅकिंग मध्ये पाहिजे किंवा लूज पॅकिंग मध्ये पाहिजे, असे वेगवेगळ्या मध्ये कलेक्शन मिळेल। साडीच्या बिझनेस मध्ये ही 3 चुका कधी नका करू, नाहीतर तुमचाही बिझनेस फेल होऊ शकतो। नमस्कार, मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते। अंकलेश्वर सिल्क मिल्स जी सुरत गुजरातची एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे। आज मी जे तुम्हाला सांगणार आहे आणि जे कलेक्शन दाखवणार आहे हे सर्व तुमच्यासाठी खास राहणार आहे। तर कलेक्शन ही बघूया, आणि हे जे 3 चुका आहेत त्यांची पण पूर्ण डिटेल मध्ये गोष्ट करूया। पहिला कलेक्शन दाखवणार आहे, पहिले कलेक्शन मध्ये व्हरायटी बघून घ्या। आजचे जे कलेक्शन आहे अशी बॉक्स पॅकिंगची व्हरायटी आहे, बॉक्स येणार आहे आणि सिरोस्की डायमंड येणार आहे, पूर्ण भरीव सिरोस्की आहे बघा, जागजागेवर पूर्ण भरीव सिरोस्कीचं काम आहे, प्रिंटचं काम आहे, 630 लेंथ राहणार आहे, बॉक्स येणार आहे विथ कॅटलॉग पण तुम्हाला इथे प्रोव्हाइड होऊन जाणार आहे। आता कॅटलॉग म्हणजे काय, तर हे बघा, हे अशा पद्धतीचा कॅटलॉग राहतो, आणि ह्या कॅटलॉग मध्ये तुम्हाला कलरफुल ऑप्शन पाहायला मिळून जातो। म्हणजे कस्टमर तुमच्यापाशी आले ना की तुम्ही ही वही त्यांना दाखवू शकता, त्यांना 1-2 मिनिटाचं एक कलेक्शन सिलेक्शनचं एक प्रोसेसिंग मिळून जातो की आम्हाला अशामध्ये पाहिजे किंवा तशामध्ये पाहिजे, कोणत्याही व्हेरायटीमध्ये त्यांना बघायचे ना तर एक आयडिया लागून जातात, आणि तोपर्यंत तुम्ही 2-4 कलेक्शन दाखवायला त्यांच्या बजेटच्या हिशोबाने काढायला जाऊ शकता। म्हणजे काय, कस्टमरला इंटरेस्ट येतो, आणि कस्टमर जेवढा इंटरेस्ट घेईल ना तेवढा जास्त मार्जिन तुम्ही घेऊ शकता, कारण की खरीदारी तुमच्या दुकानामधून होणार आहे। ह्याच्यामध्येही तुम्ही काम बघू शकता, सिरोस्कीचं काम आहे, लेस बॉर्डर मध्ये तुम्हाला सिरोस्कीचं काम मिळते। अंकलेश्वर सिल्क मिलची एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जी तुम्हाला देते स्वस्त दरामध्ये चांगलं कलेक्शन। पूर्ण 8चा सेट येणार आहे, 8 पीसची मॅचिंग येणार आहे, त्याच्यामध्ये कलर ऑप्शन दाखवेल तर हे बघा, हे अशा पद्धतीने पूर्ण वही येणार आहे। आता एका टाइमा दाखवेल तर हे बघा, 8 जे हा ब्लू आहे ऍज इट इज आहे, जे बघणार तेच रिसीव्ह होणार आहे, जे परचेसिंग करणार तेच तुमच्या जवळ येणार आहे। बघू शकता कलरफुल ऑप्शन जसं ऍज इट इज तसं येणार आहे। एक ब्लू कलर इथे हा राहिला, हा ब्लू कलर, ब्लाउज पीस प्लेन येणार आहे आणि प्रिंट मध्ये आणि स्टोन वर्क मध्ये काम दिलेलं आहे, बॉर्डर चौडी दिलेली आहे। ह्याच्यामध्ये कॅटलॉगचा हा कलेक्शन आहे विथ बॉक्स पॅकिंगची ही व्हरायटी आहे। आजचे जे कलेक्शन आहे तुम्हाला जास्त प्रॉफिट देणारच देणार आहे, कारण की बघा ही बॉक्स पॅकिंगची व्हरायटी आहे, दाखवल्या विक्री पण होते आणि कस्टमरला अट्रॅक्ट पण करते। ह्याच्यामध्येही तुम्हाला सिरोस्की मिळते, गोल्डन आणि सिल्वर सिरोस्की मिळते बॉर्डर मध्ये, आणि तशी थोडीशी लाइनिंग कॉन्सेप्ट मध्ये पूर्ण सिरोस्की मिळणार आहे साडीमध्ये। 630 प्रॉपरली कट राहणार आहे। एक साडी जर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवेल तर बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण साडी राहणार आहे। प्रिंट तुम्ही बघू शकता, आणि कपडा अतिशय लाईट वेट आहे, माऊस सुताचा कपडा आहे, स्मूथ कपडा जर तुम्हाला पाहिजे असेल साडीमध्ये तर ही कलेक्शन तुमच्यासाठीच आहे। बघू शकता एक पण रिंकल पडली नाहीये, आणि हे काही प्रेस करायची गरज नाहीये, आयरन करायची गरज नाहीये, आरामात हे सर्व कलेक्शन म्हणजे डेली यूजला पार्टीच्या हिशोबाने फंक्शनच्या हिशोबाने वेअर केले जातात। हे बघा कॅटलॉग मॉडेल पिक्चर तुम्ही बघू शकता, जेवढा गॅटअप यायला पाहिजे त्याच्यात जास्त गॅटअप येतात ह्या कलेक्शन वेअर केल्यावर। तुम्ही ऍज इट इज नवीन कलेक्शन तुमच्या दुकानामध्ये ठेवा, तुम्हाला समजेल की किती प्रमाणामध्ये डिमांड असते कस्टमरांची। आता हा ब्रासो मध्ये राहणार आहे, ब्रासो मध्येही तुम्ही बघा कशा पद्धतीने काम आहे, खालच्या भागाला पण तुम्ही बघू शकता बॉर्डर दिलेली आहे सिरोस्कीची, आणि हा ब्लाउज पीस राहणार आहे, रनिंग ब्लाउज आहे चीटवाला, आणि पूर्ण ब्रासोचा काम आहे। ब्रासो मध्ये पण 630 कट येणार आहे, आणि जेवढी साडी येत ना ती मी उघडून नाही दाखवते, कारण की अशा पद्धतीने पूर्ण फिनिशिंग होऊनच तुम्हाला मिळणार आहे। बघा कोणताही पीस तुम्हाला खराब नाही मिळणार आहे, चांगला व्यवस्थित कापड मिळणार आहे, कपडा क्वालिटीची गॅरंटी सुद्धा मिळणार आहे।
बॉक्स पॅकिंगची व्हरायटी दाखवली तर बॉक्स पॅकिंग मध्ये पाहिजे किंवा लूज पॅकिंग मध्ये पाहिजे, असे वेगवेगळ्या मध्ये कलेक्शन मिळेल. सिल्क पण मिळेल, वर्क पण मिळेल, तुम्हाला पाहिजे तुम्हाला पटेल तसं कलेक्शन मिळेल. बट पहिली गलती म्हणजे कोणची चुका आपल्याला बिझनेस मध्ये नाही करायची आहे. बघा, तुम्ही जिथेही बिझनेस करताय, तुम्ही लाख रुपये, 3 लाख, 10 लाख, 12 लाख जेवढेही लावताय, सर्वात अगोदर मोठी चूक ती करता की तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये, तुमच्या बाजारामध्ये सर्वे नाही करत आहे. तुम्ही डायरेक्ट परचेसिंग करता. परचेसिंग नाही, पहिला तुम्ही सर्वे करा की कोणता कलेक्शन काय रेट मध्ये हे लोक देत आहे आणि कशा पद्धतीने ते लोक सेल करताय. त्यांची थोडी टेक्निक असते, ते तुम्हाला समजावं लागेल. बघा, बिझनेस आहे पण माइंडचा बिझनेस आहे. तुम्ही या साडीला विकून 2000 पण कमवू शकता, या साडीला विकून तुम्ही 1000 रुपये पण कमवू शकता. ते तुमच्यावर आहे, ते यायला पाहिजे आपल्याला. म्हणूनच सर्वात मोठी चुकी, मार्केट सर्वे केल्या वगैरे तुम्ही माल परचेस करतात आणि खूप महागी प्रॉडक्ट घेतात, मग ती विक्री नाही होत आणि विक्री नाही झाल्यामुळे डॅशस्टॉक तुमच्या दुकानामध्ये पडला जातो. आणि डॅशस्टॉक पडल्यावर दुसरी हिंमतच नाही होत की दुसरा माल परचेस करायला पाहिजे आपल्याला, कारण की आपल्यापाशी जो माल आहे तो खपल तर आपण दुसरा माल आणू ना. पहिले अगोदर पैसे लावले ते तर यायला पाहिजे रिटर्न. म्हणूनच पहिली चूक म्हणजे ही की तुम्ही मार्केट सर्वे केल्या वगैरेच परचेसिंग करता. दुसरी चूक म्हणजे ही अशी चूक आहे की आताच्या 2025 मध्ये तुम्हाला ही चूक व्हायलाच नाही पाहिजे. पहिली गोष्ट तर कारण की तुम्ही आजचा हा आमचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या थ्रू बघताय. आम्ही सुरतला आहे आणि तुम्ही कोणत्या गावाला आहे, कोणत्या शहरात आहे, कुठे आहे, खेडेगाव आहे, आम्हाला नाही माहित. तुम्ही आम्हाला बघू शकता, समजू शकता आमचे कलेक्शन आणि कॉन्टॅक्ट पण करू शकता. आमच्या स्क्रीनवर नंबर आहेत तिकडनं. ठीक आहे, तशाच पद्धतीने तुम्ही पण सोशल मीडियावर यायला पाहिजे. युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम कोणत्याही प्लॅटफॉर्मवर तुम्ही येऊ शकता, पण नक्की तुम्ही सोशल मीडियाचा जो सपोर्ट आहे तो नक्की घ्या जर तुमचाही बिझनेस असेल तर. ही चूक प्रत्येक छोट्या मोठे जे आपले दुकानदार आहेत ते करतात. ते अगोदर जसं बिझनेस चालतोय ना त्याच प्रमाणामध्ये चालवत आहे, बट आताचा समय तसा नाहीये. म्हणून वेळाच्या हिशोबाने चेंज व्हायलाच लागतो प्रत्येकाला. म्हणूनच तुम्ही ही चूक नका करू की सोशल मीडियावर नका यायला. तुम्ही सोशल मीडियावर नक्की या. कस्टमर तुम्हाला बघणार, तुमची मार्केटिंग होणार, तुमची ऍडव्हर्टाईज होणार. जेव्हा तुम्हाला 4-5 लोक बघणार तुमचे कलेक्शन वगैरे, जर तुमची क्वालिटी चांगली असेल, रेट चांगला असेल तर नक्की कस्टमर तुमच्या सोबतच येणार. आणि असे येणार की फोन करून पण येतात की आम्ही आज इथं आलेले, ही व्हिडिओ आम्ही बघितलेली तुमची म्हणून आम्हाला यायची इच्छा होते, आम्ही इथं आलेलेच होते तर तुमच्या दुकानामध्ये पण आले. असे कस्टमर येत आहे आजच्या ह्या टायमामध्ये. म्हणून दुसरी चुकी म्हणजे डिजिटल मार्केटिंग करायला विसरू नका. चला, ह्याच्यानंतरचं कलेक्शन दाखवेल. तिसराही चुकी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर हा कलेक्शन बघा, वाव वाला कलेक्शन आहे. ब्युटिफुल आर्टिकल आहे, अट्रॅक्टिव्ह पीस आहे. खूप सुंदर लेस बॉर्डर येणार आहे, जरीचं पूर्ण काम दिलेले साडीमध्ये आणि इथे जरीची लाइनिंग दिली आहे. जरीची लाइनिंग द्यायचं महत्वाचं काय काम आहे, कारण की थोडी शायनिंग मिळेल, साडीला अजून लुक येईल. बघा, ही जरी नसेल तर 2 रुपये अजूनही कमी होता, लेस नसेल तर अजूनही कमी होता, कपडा क्वालिटी डाऊन असेल तरी 2 रुपये कमी होता. बट इथे तुम्हाला कपडा क्वालिटीची गॅरंटी येणार आहे. म्हणून तिसरी चूक करू नका. म्हणजे कोणती? तिसरी चूक खूप महत्वाची की तुम्ही रेट बघा, डिझाईन बघा आणि तशा पद्धतीनेच कलेक्शन ठेवा. तुम्ही महागी प्रॉडक्ट घेणार आणि विक्री नाही जाणार. तुम्ही जास्त मार्जिन घेणार, विक्री नाही जाणार. म्हणून तुम्हाला स्वस्त दरामध्ये चांगला कपडा, क्वालिटीचा कपडा कुठे मिळतो ते रिसर्च करा आणि या. आल्याच्या नंतर तुम्हाला कमी मार्जिन मध्ये काम करायची. असं नाहीये की ही साडी 1000ची आहे तर तुम्ही 2000ला विक्री करताय. नाही, मी एक्झाम्पल म्हणून सांगितले, ही 1000ची नाहीये. पर्टिक्युलर ह्याची प्राइस जाणायची असेल स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि दिले गेल्या नंबरवर पाठवून संपूर्ण माहिती घेऊ शकता. मी तिसरी चूक बद्दल बोलते. तिसरी चूक तुम्ही नका करू. ही 99% लोक हीच चुका करत आहे की कपडा खरेदी करतात आणि त्याच्यावर मार्जिन जे ना ते जास्त ठेवतात. आणि त्या कस्टमर पण आहेत, त्यांना खरेदी पण करायचे, पण एवढी जास्त महागी प्रॉडक्ट त्यांना नको. मग ते काय होणार, ते इतर दुकानामध्ये जाणार आणि तिकडनं परचेसिंग करणार. म्हणून ही तिसरी चूक तुम्ही अजिबात करू नका. तुमचा एक फिक्स टार्गेट ठेवा की तुम्हाला एवढा मार्जिन पाहिजेच पाहिजे आणि क्वांटिटी मध्ये माल विक्री करा. समजले? क्वांटिटी मध्ये विक्री होणार. तुम्ही महिन्याला आरामात किंवा दिवसाला आरामात 4-5 साडी विक्री करताय ना तरी तुमचा 35-30 हजार रुपये तुमचा ऍव्हरेज गल्ला होतोय. आणि तरी सुद्धा जास्त फेस्टिवल आता येते, रक्षाबंधन आहे आणि नवरात्री आहे. आता फेस्टिवल दिवाळीपर्यंत आहे आणि ह्या फेस्टिवलच्या हिशोबाने जर तुम्ही खरेदी करणार तर नक्की तुम्हाला म्हणजे दिवसाला
10-12 साड्या आरामात विक्री होणार. धीरे धीरे रेग्युलरिटी आली का कस्टमर बेस वाढतो. रिपीट कस्टमर रिटेल काउंटरला खूप लक्षात द्यायला लागतं की रिटर्न कस्टमर आपल्या जवळ यायला पाहिजे. आपला व्यवहार, आपला बिझनेस आपल्याला कसा करायचे ते सर्व काही तुम्हाला A to Z माहिती मिळणार आहे फक्त एक कॉल केल्यावर. माहिती फुकट आहे, कलेक्शन बघायचं पण फुकट आहे आणि तसेच व्हरायटी मध्ये तुम्हाला कमी रेट मिळते. ती अशी कंपनी अंकलेश्वर सिल्क मिल्स सुरत गुजरातची आहे. एक वेळेस नक्की भेट घ्या. यायला जमत असेल तर नक्की या, नसेल जमत तर तुम्ही हे असे कलेक्शन जसं व्हिडिओ मध्ये बघताय तसं व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीनी पण तुम्ही बघू शकता. घरी बसल्या बसल्या तुम्ही माल मागवू शकता. सीओडीचा ऑप्शन आहे आणि तशीच क्वालिटीचा आणि डिझायनर कलेक्शनची इथे तुम्हाला अपडेट नेहमी मिळत जाणार आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.